नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या रांगोळीच्या नवीन भागात. आज आपण पाहणार आहोत देवघरासमोर काढण्यासाठीच्या सुंदर आणि सोप्या-सोप्या अशा रांगोळ्या. चला तर आपण पाहूया. तर आपल्याला पहिल्या रांगोळीत ना गोपद्याची डिझाईन काढायची आहे आणि ती मी कशाप्रकारे काढतीये ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचे. आपल्याकडे काही छोटेसे झाकण असेल म्हणजे जेवढा तुम्हाला शेप पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या झाकण वगैरे जे गोल असेल जी वस्तू ती. आणि अशा प्रकारे आपण मध्ये त्याची डिझाईन काढून घ्यायची आणि बाजूने आपण एअरबडच्या सहाय्याने शेप देऊन घ्यायचे व्यवस्थित. तर भरपूर लोकांना जमत नाही पद्धतीचा शेप व्यवस्थित काढायला डायरेक्टली. तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. ही तुम्हाला ट्रिक म्हणून पण तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला नवीन-नवीन रांगोळ्या रोज-रोज काढायच्या असतील किंवा तुम्हाला काढायला आवडत असतील, तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला छान-छान रांगोळ्या पाहायला नक्की मिळतील आपल्या चॅनलवरती. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला अशी फुलांची डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि अशा छोट्या-छोट्या रांगोळ्या आहे ना, त्या देवघरासमोर काढल्या तर खूप सुंदर पण दिसतात आणि तुम्हाला जास्त वेळ पण लागत नाही अशा प्रकारच्या रांगोळ्या काढायला. अगदी कमीत कमी वेळात आपण सुंदर अशा रांगोळ्या काढू शकतो. तर बघा, आपली पहिली डिझाईन रेडी आहे आणि किती सुंदर दिसतीये बघा. पुढची डिझाईन आपण 4 डॉट्समध्ये काढणार आहोत आणि ही तुम्ही देवघरासमोर काढू शकता किंवा दरवाजासमोरही काढू शकता. सुंदर अशी डिझाईन आहे आणि आपण सगळ्या डिझाईन्स मोस्टली फिंगर रांगोळ्याच काढत असतो. तर त्यामध्ये जास्त तुम्हाला लाईन्स वापरायची गरज पडत नाही. तर डॉट्स वापरून आपण सुंदर असे शेप्स काढू शकतो किंवा छान-छान असे नवीन-नवीन रांगोळ्यांचे आकार पण काढू शकतो. तुम्हालाही अशाच सुंदर-सुंदर आकारांच्या रांगोळ्या काढायच्या असतील किंवा नवीन-नवीन ट्रिक्स, पाहिजे असतील रांगोळीच्या बाबतीत, तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलचे व्हिडिओज आवडतील. आजचाच व्हिडिओ नाही तर बाकीच्या आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज आहेत जुने पण, ते पण तुम्ही पाहू शकता. तिथे पण तुम्हाला भरपूर नवीन-नवीनच रांगोळ्या पाहायला मिळतील आणि वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत. नेहमी-नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मी नेहमीच दाखवत असते आणि सुंदर असतात, खूप सुंदर आणि छोट्या-छोट्या डिझाईन्स असतात, जेणेकरून त्या सर्वांना काढताही येतील. अशा सगळ्या डिझाईन्स मी काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. सो मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही सर्वांनी खूप छान-छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत. सगळ्या ताईंनी आपले डिझाईन्स पण ट्राय केलेल्या आहेत. तर थँक यू सो मच सगळ्यांना, ज्यांनी एवढं छान असे कमेंट्स केलेले आहेत. इतके छान असं तुमचं आपल्या चॅनलवरती जे प्रेम तुम्ही दाखवतात ना, त्याबद्दल खरंच अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही असं सपोर्ट कायम आपल्या चॅनलवरती ठेवा आणि आपले रांगोळ्या रोज ट्राय करत राहा. तुम्ही जर रोज रांगोळ्या काढत असाल तर चांगली गोष्ट आहे आणि जे लोकं रोज रांगोळ्या काढत नाही त्यांनी प्लीज दररोज एक छोटीशी रांगोळी काढण्याचा नक्की प्रयत्न करा. छोट्या-छोट्या डिझाईन्सपासून स्टार्ट करा. अगदी छोटे-छोटे शेप्स काढा किंवा तुम्हाला लाईन्समध्ये जमत नसतील तर डॉट्समध्ये रांगोळ्या भरपूर आता अवेलेबल आहेत. तर तुम्ही ह्या पण रांगोळ्या ट्राय करू शकता. अगदी सोप्या आहेत. तुम्ही एकदा पाहिल्या तरी तुम्हाला त्या काढायला जमतील आणि रोज थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या डिझाईन्स ट्राय केल्या तर तुम्हाला अगदी काहीच दिवसात रांगोळ्या काढायला नक्कीच जमतील. तर आय होप तुम्ही सर्वांनी रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केलाच असेल आणि आजच्या पण सर्व डिझाईन्स सगळ्यांनी ट्राय करा आणि आजच्या डिझाईन्स तुम्हाला सर्वांना कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच सोप्या, सुंदर आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय.